श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. कुरकुरीत गवार फ्राय करणार आहे बघा मी मस्त. मुलांना काहीतरी असे तळलेले पदार्थ आवडतात. त्यासाठी मी कवळ्या गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत. मी अगदी कवळ्या कवळ्या घ्यायच्या, लंब्या आकाराच्या. मुलांना पदार्थ तळलेले आवडतात पावसाळ्यामध्ये. असं काहीतरी वेगळं केलं तर खाता पण आवडीनं. चला मी काही साहित्य घालणार आहे. थोडीशी हळद घालते, थोडासा धना पावडर घातला आहे, छोट्या चमच्याने 2 चमचे साधारण, आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घातलं तरी चालतं. इथं बघा छोटे चम्मच आहे, त्याच चम्मचने मी 2 चमचे घातलेले आहे. आणि थोडासा याला आंबटपणा यावा म्हणून त्यामध्ये थोडासा आमचूर पावडर वापरणार आहे मी, आणि चवीनुसार मीठ घातले. बघा इथं मोठ्या चमच्याने 1 चमचा आमचूर पावडर घातले मी, कारण तर याला थोडासा आंबट छान चव येते, त्यामुळं आमचूर पावडर घातलेले मी. आणि 2 चमचे तांदळाचं पीठ पण घातलेले, आणि साधारण 2 चमचेच मी डाळीचं पीठ घेतलेले. अगोदर थोडंसंच टाकून घेणार आहे मी डाळीचं पीठ. आपल्याला सगळं साहित्य शेंगाला चोळून घेणार आहे मी. थोडासा पाण्याचा असा हात घेतला मी, थोडं थोडं करून थोडंसं पाणी, एकदम घालायचं नाही आहे आपल्याला. आणि पीठ पण मी डाळीचं पूर्ण घातलेलं नाही, अगोदर तांदळाचं घातलं आहे मी. बघा थोडं थोडं करून असं पाणी लावून घेणार आहे मी पूर्ण शेंगाला, कारण मसाले पीठ वगैरे लागल्या जाईन पूर्ण शेंगाला. मग मग असं साहित्य सोडून घेतले, आणि थोडं परत मी डाळीचं पीठ घालणार आहे मी. साधारण 2-2 चमचे घातलेले. परत थोडंसं पाणी लावू, कारण तर शेंगाला पूर्ण पीठ लागलं नव्हतं आपलं, त्यामुळं थोडंसं परत मी ते पीठ घातलं आणि थोडंसं पाणी पण घातलं. तेल तोपर्यंत आपलं गरम होतं आहे, कारण तर हे साहित्य सगळं तयारी करूपर्यंत आपलं तेल पण गरम होतं, वेळ पण वाचतो. चला तेल गरम झालं का बघूया आपण. बघा तेल गरम झालेलं आहे, आणि असं मोकळ्या मोकळ्या करून शेंगा सोडून घ्यायच्या, एकदम नाही घालायच्या, कारण तर मोठ्या आकाराच्या असल्यामुळे पटकन सोडायला पण सोपं जातात आपल्याला. असं थोड्या थोड्या करून मी मस्त कुरकुरीत तळून घेणार आहे. आणि तुम्हाला जर आवडत असलं त्यासोबत तुम्ही थोड्याशा लसणाच्या पाकळ्या पण तळल्या ना, आणि शेंगासोबत खाल्ल्यानं कुरकुरीत मस्त लागतात. बघा असे पूर्ण तळून घेणार आहे मी. आणि एकदम मोठ्या गॅसवर तळायचं नाही, कारण तर मोठ्या गॅसवर पटकन लाल होता, परत नरम होता, मग कुरकुरीत होणार नाहीत आपल्या. दुसरा पण घाणा मी तळून घेते. कढई छोटी असल्यामुळं थोडं थोडं घालते मी. बघा हे पण तळले गेले, तर काढून घेते मी डिशमध्ये. आणि त्यावर वरतून थोडासा चाट मसाला घालायचा आणि एकत्र करून घ्यायचं, मग मस्त लागतं खायला. डिशमध्ये काढून घेणार आहे मी. बघा थोडा चाट मसाला टाकला मी. एकत्र करून घेऊया. त्यासोबत लसणाच्या पाकळ्या आवडत असलं तळल्या तरी चालतं. बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. बघा एक शेंग तोडून दाखवते, मस्त कुरकुरीत झालेली. बघा नक्की करून बघा, कमेंटमध्ये सांगा परत कसे झाले आहेत तर. धन्यवाद.